नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वसुबारसची पूजा एकदम सोप्या आणि योग्य पद्धतीने कशी करावी ते पाहणार आहोत। त्यासोबतच या पूजेची मांडणी, शुभ मुहूर्त, कोणता नैवेद्य दाखवावा, महिलांनी कोणते नियम पाळावे, तसेच या दिवशी आपल्याला कोणते पदार्थ चुकूनही खायचे नाहीत अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अनेक लोकांना शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिल्यांदा तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस। याच दिवसाला दिवाळीचा पहिला दिवा म्हणतात, कारण या दिवसापासूनच दिवाळीची सुरुवात होत असते। याच दिवसापासून आपल्या घरासमोर रांगोळी काढली जाते, दिवे लावले जातात, आकाशकंदील लावला जातो। तर यावर्षी शुक्रवार दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी आलेली आहे वसुबारस। यालाच गायगुराची बारस किंवा गोवत्स द्वादशी असं पण म्हणतात। अनेक जन्माच्या कामना पूर्ण व्हाव्यात, तसेच आपल्या मुलाबाळांना सुख व चांगले आरोग्य मिळावे यासाठी या दिवशी गायीची तिच्या वासरासह पूजा केली जाते। त्यामुळे या दिवशी प्रत्येक घरातील स्त्रीने आपल्या मुलाबाळांना चांगले निरोगी आरोग्य मिळावे, भरपूर सुख संपत्ती लाभावी, आपल्या घराची भरभराट व्हावी यासाठी वसुबारसची पूजा करायची आहे। अनेक ठिकाणी स्त्रिया या दिवशी उपवास करतात आणि सायंकाळी बाजरीच्या भाकरी आणि गवारीच्या शेंगा खाऊन हा उपवास सोडला जातो। या दिवशी बाजरीच्या भाकरी, गवारीच्या शेंगा, राळ्याचा भात, एखादी उसळ असे काही पदार्थ बनवून या दिवशी देवांना नैवेद्य दाखवला जातो आणि ज्यांच्या घरी गाय गुरे वासरे आहेत त्यांच्या घरी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो। दिवाळीची सुरुवात याच दिवसापासून होते, त्यामुळे या दिवशी आपल्याला दारामध्ये छान रांगोळी काढायची आहे, आकाशकंदील, पणत्या लावायच्या आहेत, दिव्यांची आरास रोषणाई करायची आहे। वसुबारस या शब्दातील बारस या शब्दाचा अर्थ द्वादशी किंवा 12वा दिवस असा होतो, म्हणून या दिवशी 12 दिवे लावण्याची पद्धत आहे। मग ते तुम्ही अंगणात, तुळशीजवळ, मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला, रांगोळीवर कुठे पण लावू शकता, पण एकूण आपल्याला 12 दिवे लावायचे आहेत। तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, आपल्या घरासमोरचं अंगण स्वच्छ करून तिथे सडा रांगोळी करायची आहे आणि सायंकाळी तुळशीचे पूजन झाल्यानंतर आपण गोमातेचं पूजन करायचं आहे। ही पूजा आपल्याला सायंकाळी करायची असते, पण वेळ नसेल तर तुम्ही ही पूजा सकाळी पण करू शकता। ही वसुबारसची पूजा जर त्यांच्या घरी गाय गुरे वासरे असतील तर प्रत्यक्षात त्यांची करायची आहे, किंवा तुमच्या घराच्या आसपास कुठे जवळ गाय असेल तर तुम्ही तिथे जाऊन पण पूजा करू शकता, किंवा तुम्ही गोशाळेमध्ये पण जाऊन पूजा करू शकता। आणि जर यातील काहीच शक्य नसेल तर घरीच पाटावरती रांगोळीने गाय वासराचं चित्र काढून पूजा करू शकता, किंवा तुमच्याकडे गायीची, मातीची, तांब्या पितळेची किंवा पंचधातूची मूर्ती असेल तर तुम्ही तिची पण पूजा करू शकता। तर ही पूजा आपण देवघरामध्ये पण करू शकतो, किंवा तिथे जागा नसेल तर तुम्ही दुसरीकडे पण ही पूजा मांडू शकता। पूजेच्या ठिकाणची जागा स्वच्छ करून घ्यायची, त्या ठिकाणी पाट किंवा चौरंग ठेवून त्यावरती लाल रंगाचं वस्त्र टाकायचं। सर्वात आधी आपण बघितलं, दिवा लावून दिव्याची गंध अक्षता फुलं वाहून पूजा केली, दिव्याला नमस्कार करायचा। त्यानंतर आपण गणपती बाप्पांना अभिषेक करून घेतला। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा असा तुम्ही गणपतीचा कोणताही मंत्र म्हणू शकता। त्यानंतर त्याचप्रमाणे आपल्याला बाळकृष्णाला पण स्वच्छ पाण्याने पंचामृताने स्नान घालायचं आहे। या दिवशी ना बाळकृष्णाची पण पूजा करायची आहे। कृष्ण म्हणले की तिथे गाय वासरू आली आणि कृष्णाने गायीची खूप सेवा केली होती आणि गायीला पण ते अत्यंत प्रिय आहेत, त्यामुळे या दिवशी आपण बाळकृष्णाची देखील पूजा करायची आहे। ओम श्री कृष्णाय नमः, ओम श्री कृष्णाय नमः असा मंत्र तुम्ही अभिषेक करताना म्हणू शकता। आणि त्यानंतर पुन्हा ताम्हणामध्ये मी गाय वासरूची मूर्ती ठेवली आहे। माझ्याकडे ही मातीची मूर्ती आहे, तुमच्या देवघरामध्ये पितळेची किंवा पंचधातूची मूर्ती असेल तर तुम्ही त्याची देखील पूजा करू शकता। सर्वात आधी आपल्याला गाय वासराच्या पायावरती पाणी घालायचं आहे, दूध घालायचं आहे। तुम्ही जरी प्रत्यक्ष गायीची पूजा करत असला तरी पण आधी गायीच्या पायावरती थोडंसं पाणी घालायचं आहे, थोडंसं दूध घालायचं आहे। नंतर पायावरती आणि कपाळाला गायीला हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षता अर्पण करायच्या आहेत, गायीला फुलांचा हार घालायचा आहे आणि त्यानंतर केळीच्या पानावरती गायीला नैवेद्य द्यावा। तर अशा प्रकारे मी गाय वासराला स्वच्छ स्नान घातले आहे। आता आपण ही मूर्ती स्वच्छ पुसून घेऊया आणि तिची स्थापना करूया। या दिवशी गाय वासराची पूजा करणं खरंच खूप पुण्याचं काम आहे, त्यामुळे या दिवशी तुम्हाला जमेल त्या पद्धतीने गाय वासराची पूजा नक्की करा। तुमच्याकडे जर गायीची मूर्ती नसेल तर या दिवशी तुम्ही खरेदी पण करू शकता आणि मग तिची पूजा करा।
तर या ठिकाणी पाटावरती थोड्या अक्षता ठेवून मी गाय वासराची मूर्ती स्थापन केलेली आहे। पण कोणतीही पूजा करण्याआधी आपण गणेश पूजन करतो, त्यामुळे सर्वात आधी गणपती बाप्पांना चंदन, हळदी कुंकू, अक्षता, एखादं फूल अर्पण करायचं आहे। दुर्वा असतील तर त्या अर्पण करा। श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः असा गणपतीचा मंत्र म्हणत तुम्ही पूजा करू शकता। यानंतर आपण बाळकृष्णाची पूजा करणार आहोत। तुम्ही देवघरामध्ये जर आधीच गणपतीची आणि बाळकृष्णाची पूजा केली असेल देवपूजा करताना, तर अशी वेगळी पूजा मांडण्याची गरज नाही। फक्त गाय वासरूची पूजा केली ना तरी पण चालेल, पण तुम्ही अशी वेगळी पूजा मांडणार असाल तर अशीच पूजा तुम्ही नक्की करू शकता। मी बाळकृष्णाला छान असे सजवून घेतले आहे। सर्वात आधी आपल्याला बाळकृष्णाला चंदनाचा टिळा लावायचा आहे, हळदी कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहेत। शक्यतो बाळकृष्णाला पिवळे फूल आणि तुळशीपत्र अर्पण करावे, ते त्यांना अत्यंत प्रिय आहे। बाळकृष्णाची पूजा झाली की आपण गाय वासराची पूजा करणार आहोत। आपल्या हिंदू धर्मात गायीला अत्यंत पवित्र मानलं जातं। गायीला गोमाता म्हटले जाते। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गायीला मातेचा दर्जा देण्यात आलेला आहे। त्यामुळे प्रत्येक स्त्रीने आपल्या मुलाबाळांसाठी अशी पूजा नक्की करावी। खरं तर आपण वसुबारसच्या दिवशी प्रत्यक्ष गायीची पूजा तिथे जाऊन केली पाहिजे। तुमच्या घरी किंवा घराच्या जवळ खरंच कुठे गाय असेल तर तुम्ही तिथे जाऊन नक्कीच प्रत्यक्ष गाय वासराची पूजा करा। खऱ्या गायीची पण आपल्याला अगदी अशीच पूजा करायची आहे। गायीला हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षता अर्पण करायच्या आहेत, फुलांचा हार घालायचा आहे, धूप दीप ओवाळायचा आहे। फक्त ही पूजा तुम्ही सायंकाळी 3 सांजेला करतात, पण तुम्हाला वेळ नसेल तर सकाळी पण करू शकता। साधारण सायंकाळी 6 ते 8 या वेळामध्ये तुम्ही ही पूजा करू शकता। सायंकाळी पूजा करणार असाल तर आधी तुळशीचे पूजन करून घ्या आणि मग गायीची पूजा करा। ही वेळ लक्ष्मीच्या आगमनाची मानली जाते, कारण गायीला सुद्धा लक्ष्मी स्वरूप मानलं जातं। त्यामुळे आपल्या देवघरामध्ये गाय वासराची मूर्ती नक्की असावी। ज्यावेळी देव आणि दानव यांच्यात समुद्रमंथन झालं, त्या समुद्रमंथनातून 5 प्रकारच्या कामधेनूंची उत्पत्ती झाली। त्यातील नंदा नावाची जी कामधेनू आहे त्या धेनूसाठी हे व्रत केलं जातं। अशी सगळी पूजा झाल्यावर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। गणपती बाप्पाला गुळ खोबऱ्याचा आणि गाईला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे। मनोभावे नमस्कार करायचा आहे। या दिवशी ज्या सवष्ण स्त्रिया वसुबारसचा उपवास करतात त्यांनी दिवसभर उपवास करायचा आणि संध्याकाळी बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगा, राळ्याचा भात बनवून सायंकाळी गोमातेचं पूजन झाल्यानंतर मग उपवास सोडायचा। प्रत्येक भागामध्ये प्रत्येक सण साजरा करण्याची पद्धत वेगवेगळी असते। तुमच्याकडे थोडीफार काही वेगळी पद्धत असेल तर तुम्ही त्यानुसार करू शकता। तुम्ही जर आसपास कुठे जाऊन गायीची पूजा केली तर तुम्ही गायीच्या मालकाजवळ अगदी शक्य असतील तेवढे पैसे नक्की द्या, म्हणजे 100, 500, 1000 रुपये तुम्हाला जमेल तेवढे द्या आणि गायीच्या मालकाला सांगा की गायीला ह्या पैशातून काहीतरी थोडाफार चारा आणा, कारण की आपण स्वतः गाय पाळू शकत नाही किंवा तिची सेवा करू शकत नाही। गाय ही खूप पुण्यकारी असते, तिच्या उदरात 33 कोटी देवांचा वास असतो असे आपण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहे। त्यामुळे जे लोक गाय पाळतात, तिची मनोभावे सेवा करतात, त्यांच्याकडे तरी आपण शक्य होईल तेवढे पैसे देऊन तिच्यासाठी जरी चारा घेतला किंवा तिच्यासाठी जरी दक्षिणा दिली ना तरीही आपल्याला खूप पुण्य मिळू शकतं। आणि अगदीच शक्य नसेल तर तुम्ही घरीच या पद्धतीने पण पूजा केली ना तरी सुद्धा तुम्हाला पूजेचे पूर्ण फळ मिळू शकतं। गूळ, भिजवलेली चण्याची डाळ किंवा हिरवा चारा पण गाईला अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही गाईला हे पण खाऊ घालू शकता। या दिवशी आपल्याला गहू आणि मूग खायचे नसतात, कारण त्यामागे एक कथा पण आहे। त्यामुळे या दिवशी गहू आणि मूग खाल्ले जात नाहीत। तसेच या दिवशी दूध आणि दुधापासून बनलेले कोणतेही पदार्थ, दूध, दही, तूप, पनीर असे पदार्थ, त्याबरोबर तळलेले पदार्थ पण या दिवशी खात नाहीत। शक्यतो स्त्रियांनी हे पदार्थ खाऊ नयेत। तसेच या दिवशी तव्यावर बनवलेले पदार्थ पण खाल्ले जात नाही। या दिवशी हे नियम पाळले जातात। त्यासोबतच केस कापणे, नखे कापणे, या दिवशी अशा गोष्टी करू नयेत, कारण त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये नकारात्मक ऊर्जा आणतात। आणि अर्थात मांसाहार किंवा तामसिक भोजन तर या दिवशी आपल्याला अजिबातच खायचं नाही। म्हणजे दिवाळीचे जे काही 5 दिवस आहेत त्या दिवसांमध्ये तर तुम्ही शक्यतो मांसाहार अजिबात करू नका। अशा प्रकारे हे सर्व नियम पाळण्याचा प्रयत्न करा। तर आजची ही पूजा तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। शुभ दीपावली।